ए-पी-के स्कॅम हा ग्रुपवर ज्यावेळेस फाईल पाठवली जाते, ती आपल्या स्मार्टफोनमध्येही ॲप्लिकेशन हे इन्स्टॉल केलं जातं. हॅकर असेल, स्कॅमर असेल, अशी ए-पी-के फाईल पाठवल्यानंतर, ती इन्स्टॉल केल्यानंतर ग्राहकाचा मोबाईल क्रमांक असेल, ओ-टी-पी असेल, हा त्यांच्यापर्यंत पोहोचतो. आज पी-एम किसान फॉर्म असेल, लाडकी बहीण असेल, अशा योजनेचे एक सामान्य माणसापासून हे ॲप इन्स्टॉल केले जातात. आता यापासून मुक्तता होण्यासाठी काय करावं आणि काय करू नये हे सर्वात महत्त्वाचं. WhatsApp ग्रुपमध्ये अशी कुठली ए-पी-के फाईल जर आली असेल, कुठल्याही नावाने आली असेल, तर इन्स्टॉल करू नये, क्लिक करू नये. ए-पी-के फाईल पाठवणाऱ्या व्यक्तीला इंटिमेशन देऊन परत जर पुन्हा येत असेल, तर त्याला ग्रुपमधून डिलीट करावं. जनजागृती करणं आणि स्कॅम थांबवणं एक सजग नागरिकाचं हे सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आहे.